दाडवकर असतील, त्याच्यानंतर आमचे रुपेश निगुकर, सर्व सहकारी संजय निगुकर असतील, गावदेवी क्रिकेट संघ घोट क्रिकेट संघातील आमचे सर्व शिवा गोंदे असतील, कुमार पाटील, त्याच्यानंतर प्रशांत असतील, रुपेश, सर्व आमचे सहकारी या सर्वांच्या वतीने निश्चित स्वरूपात रोशन सालुंके, मुन्ना असेल, या सर्वांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. तर आज खऱ्या अर्थाने समालोचकांच्या भूमिकेत आपण इथे पाहतो. समालोचकांचे गुरुवर्य एक नामवंत महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक बालसुब्रमण्य अय्यर सरांना आपण इथे पाहतो. त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील एक दुसरे नामवंत लोकप्रिय क्रिकेट समालोचक आम्हा सर्वांचे परममित्र कुणाल दाते सर, त्याच्यानंतर मी महादेव गडगे चिंद्रण, गुणलेखकाच्या भूमिकेत आम्ही इथे पाहतो प्रेम पाटील वाजे, मयूर पाटील वाजे आणि संपूर्ण आमची पीटीसीची टीम इथे केडी यांना पाहतो. त्याच्यानंतर साऊंड सिस्टीमचा जर विचार केला तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो खऱ्या अर्थाने एक दमदार साऊंड सिस्टीम अर्थात सँडी डीजे वलवली, ते आमचे सहकारी सूरज यांना पाहतो. रोशन इथे उपस्थित आहेत, सूरज चौधरी आहेत, सँडी पाटील वलवली आहेत. तुमचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करून वळतो पुन्हा एकदा सामन्याकडे. तर पहिल्या सत्राकडे आपण बोलूया महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेट समालोचक गुरुवर्य आदरणीय बालसुब्रमण्य अय्यर सरांकडे. धन्यवाद महादेवजी, धन्यवाद कुणाल. तर पहिला क्वार्टर फायनल मधून एक संघ ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचलाय. तो आपण पाहिला, तो आता पारगावच्या रूपाने त्यांनी उभय संघाला या ठिकाणी 5 धावांनी पराभूत केलं. दुसरा सामना आम्ही क्वार्टर फायनलचा गोडसई आणि बिंगारी हा सामना या ठिकाणी सुरू करतोय. नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते बिंगारी या संघाने. जय बजरंग असं त्यांच्या संघाचं नाव आहे. किशोर मुकादम, त्याच्यानंतर भावेश पवार, पवन किणे, सूरज किणे, राहुल किणे, संदेश किणे, मेघनाथ किणे, अक्षय भोईर, विजय चेन्ने, योगेश किणे, कपिल किणे, राहुल किणे आणि कुणाल किणे असा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक बिंगारी पनवेलचा हा संघ आहे आपण बघतोय. सूरज परदेशी हे संघनायक आहेत. रघुनाथ परदेशी, कृणाल नाईक, त्याच्यानंतर मंदार डावळेकर, साहिल मिसाळ, त्याच्यानंतर सागर परदेशी, जगदीश परदेशी, आशिष परदेशी आणि सनी मिसाळ, पंकज पाटील, लियाकत शेख आणि लखन बोरे असा संघ आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. कारण हा दुसरा क्वार्टर फायनल या ठिकाणी आपण बघतोय आजच्या दिवसातला. याच्यामधून एक संघ जो विजयी होईल तो पुढे प्रवेश करेल. कारण ऑलरेडी आपण बघतोय जो संघ पहिल्या सामन्यातून जो जिंकला, जसं सुपर 4मध्ये ऑलरेडी 2 टीम पोहोचलेत, ते म्हणजे तोंडरे आणि तसंच पाटील इलेव्हन तोंडरे आणि शिवशक्ती कडाव. त्यामुळे पाटील इलेव्हन तोंडरे यांच्याशी पारगाव संघ पहिला सेमीफायनल दुपारच्या सत्रात आपण बघू शकू. क्वार्टर फायनलकडे वळूया पुन्हा एकदा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शोज अ गुड गेम. कारण ग्रामीण म्हटलं की चांगलं क्रिकेट नेहमीच खेळतात. दोन्ही संघाने अत्यंत चांगला परफॉर्मन्स दाखवतो. ड्रेस कोड सुंदर आहे. एका बाजूला वांगी कलर, एका बाजूला आपण दुसरं बघतोय जांभळा रंग. ऑफ साईडला कट केलंय पहिला चेंडू पॉवर प्लेमध्ये आणि चेंडू डीपमध्ये जात असताना एक पहिली बाउंड्री या ठिकाणी बघते. पहिल्या सामन्यात 72 धावा बघायला मिळाल्या आणि ती चेस करायचा प्रयत्न झाला. एकंदरीत हायेस्ट स्कोर या स्पर्धेतल्या 93 धावा 5 षटकात मला प्रेम सांगतायत या ठिकाणी स्कोर होतं. याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल एकंदरीत आपण जे बघतोय प्रवास ओव्हरऑल या स्पर्धेचा, की ग्रामीण संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू जवळजवळ फुल टॉस नाही म्हणणार, बीमरच म्हणेन मी, फुल टॉस म्हणणार नाही, तो टाकायचा प्रयत्न. सूरज किणे आणि तसंच संदेश किणे आघाडीला आलेत. कुणाल नाईक हे पहिलं षटक या ठिकाणी हाताळत आहेत. ग्रामीण खेळाडू आहेत, परिपूर्ण अशी खेळाडू आहेत. टप्प्याटप्प्याने ते शिकत आहेत हळूहळू. कारण मॅचेस मेक यू मोर परफेक्ट असं म्हणतात. जास्त मॅच तुम्ही खेळले पाहिजे असं चित्र आहे. यावेळेला चेंडू लॉफ केलंय जाग्यावरूनच आपण बघतोय. चेंडूपासून शरीर खूप लांब होतं तरी एलिव्हेशन इतकं सुंदर या ठिकाणी सूरजने दाखवलं आपण बघतोय. ऑलरेडी एक चौकार त्याने दाखवला होता. षटकार त्यांच्या बॅटमधून येताना 3 चेंडूत स्वतः पोहोचतायत 10 या धावसंख्येवर आणि संघाला सुद्धा डबल फिगरमध्ये नेत आहेत आणि आपला क्लास दाखवत असतात. एखादा फटकाचा एखाद्या प्लेअरचा जो स्टँडर्ड आहे तो दाखवून जातो आणि लगेच लक्षात येतं की तो उत्तरार्ध कुठल्या पद्धतीने बॅटिंग करेल. जवळजवळ पिंक आणि मरून असा शेड आहे दुसऱ्या संघाला. ड्रेस कोड खूप छान आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये
लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने ग्रामीण संघ ड्रेस कोड वापरतोय आणि तो लुक जो दिला जातो आपण बघतो, जसं आपण IPL बघतो तसा लुक दिला जातोय. मग यावर्षी आपण पाहिलं की कोरोना झाल्यानंतर 18 महिन्यानंतर आपण ज्या पद्धतीने लीग्स वाढलेत सगळ्या शहरामध्ये, नक्कीच कौतुकास्पद आहे. हो, चांगला चेंडू होता तरी अटेम्प्ट केलाय, अँगल झाला होता, शॉर्ट ऑफ लेंथमधून स्विंग सुद्धा झाला होता. मात्र खूप सुंदर पद्धतीने बॉटम हँडचा वापर करत असताना फलंदाज या ठिकाणी दाखवत आहेत किती चांगले फटके ते खेळू शकतात. आणि हीच खासियत आहे, कारण ग्रामीण संघांकडे नैसर्गिक देणगी जी आहे ती शक्तीची आहे. कारण ऐकवीरा असेल, मा भगवत असेल यांची प्रचंड कृपा आगरी कोळी समाजावर आहे. आणि तेच फटके ताकदीच्या माध्यमातून काही फटके जे आपल्याला दिसत आहेत ती तिची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू फुल टॉस होता, अँगल करत असताना ऑन साईडला प्लेस करतायत सूरज किणे. धावा या ठिकाणी सातत्याने करतायत, एक खासियत आहे त्यांची. 13 ही धावसंख्या आपण मैदानावर संघाची बघतोय. सूरजची धावसंख्या झाली मैदानावरती ती सुद्धा 13च. 13 ही खरंच अशुभ धावसंख्या आहे का? नाही, असं काय नाही आहे. अंधश्रद्धेचा हा प्रश्न आहे. 13 धावा भरपूर खेळाडूंना आवडतं सुद्धा. 13 ही संख्येचे सुद्धा टी शर्ट्स भरपूर खेळाडू घालतात सुद्धा. लकच्या दृष्टीने धावसंख्या झाली ते 13. षटक पहिला मार्ग असते. मागच्या सामन्यात आपण पहिला पॉवर प्लेमध्ये धावा पाहिल्या होत्या 15. दुसऱ्या चेस करत असताना पॉवर प्लेमध्ये धावा पाहिला 28. या पॉवर प्लेमध्ये किती धावा येतात बघायचं आहे. ओ, चेंडू चांगला होता असं मी म्हणेन, कारण चेंज ऑफ पेस टाकला होता गुडलेंग करून. मात्र फलंदाचं कौतुक करीन, थांबले, चेंडूला आपल्याकडे येऊन दिला आणि नंतर केणीने हा चेंडू उचलून भिरकावला ऑन साईडला. संदेश केणी यांनी अप्रतिम फटका. हा पहिलाच चेंडू फेस करत असताना तो टार्गेट या ठिकाणी आपण बघतोय ज्या पद्धतीने त्या गोलंदाजाला टार्गेट त्यांनी केलंय. आणि त्यामुळे या षटकात 19 धावा. कारण जसं मी उल्लेख केला, मागच्या सामन्यात पहिला पॉवर प्लेमध्ये 15, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 28, या सामन्यात पहिला पॉवर प्लेमध्ये 19. सो हा जो स्टँडर्ड आहे 15च्या पलीकडे धावा करण्याचा, नक्कीच पॉवर प्ले. कारण पॉवर प्ले म्हणजे की 2च खेळाडू पलीकडे असतात सर्कलच्या. अशा वेळेला फलंदाजाला नंदनवर असं अटॅक करायचं आणि तेच आक्रमण या ठिकाणी करत असताना मैदानावरती संघ आपल्याला दिसतोय तो गोरसाई. चेक. तर इथे जोह्या 11 गोडसाई क्रिकेट संघाला शुभेच्छा येतात. रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी आणि त्याचबरोबर स्वराज इंटरप्राइजेसचे ओनर्स सनीशेठ तुपेसाहेब विचुंबे यांच्याकडून या स्पर्धे खऱ्या अर्थाने गोडसाई क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सनीशेठ आणि प्रवीण गायकर तुमचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो आणि बोलतो इथे अय्यर सरांकडे. धन्यवाद महादेवजी. गोलंदाज आहेत आशिष परदेशी, त्यांच्या नावावर एक अर्धशतक आहे या स्पर्धेमध्ये. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. जसं पारगावच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण पाहिलं, लेफ्ट हँडर आमचे प्रफुल्ल असतील किंवा सुरुवातीचे आमचे मेयर असतील, चांगले. इव्हन नीरजनी सुद्धा लास्ट ओव्हर कसं टाकायचं उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत केलं. इव्हन दो एक जेल त्यांच्या हातातून सुटला होता तरी सामना त्यांनी काढून दिला. शेवटच्या क्षणापर्यंत ग्रामीण संघ कधीही सामना सोडत नाही. लक्षांचं सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष भेटतोय. जे मॉनिटर ज्यांनी ऑन केलं असेल, PTC लाईव्ह तुम्ही बघताय या ठिकाणी. संदीप वास्कर आणि किरण दळवी यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचते आमदार चषकचं. आणि पंचांचा इशारा आपण बघतोय. अजून सामना त्या ठिकाणी सुरू व्हायचा आहे. आपण पहिला पॉवर प्लेमध्ये 19 धावा पाहिलेत. स्ट्राईकवर आता फलंदाज जो आहे तो आहे सूरज किणे. त्यांचाच दिवस आहे, रविवार आहे. चेंडू ऑफ साईडला खेळत आहेत. बॅकलिप चांगला आहे, श्रीकांत दादरकर स्टाईल. मात्र एक उंच उडी मारून फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतोय दर्पण मडवी त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चांगला ॲथलीट व्हावा लागतं तुम्हाला. कारण परिस्थिती जशी आहे तसं फिल्डिंग करावं लागतं. आणि एक ग्रामीणकडे आहे, कारण ग्रामीण संघ प्रॅक्टिस जेव्हा करतो तो शेतात प्रॅक्टिस करतो. त्यांच्याकडे असा परिपक्व मैदान असतं अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांची मानसिक क्षमता खूप चांगली असते. आणि कुठल्याही सिच्युएशनला जरी चेंडू टर्न झाला विकेट पिचवरून किंवा ग्राउंडवरून तरी ते आउटफील्डमध्ये लगेच सज्ज असतात त्या चेंडूला पकडण्यासाठी. हा एक सराव ग्रामीणकडे फार मोठ्या प्रमाणात असतो. हो, टॉप एजला लागतोय, चेंडू फ्लाय होतोय. मात्र शॉर्ट टर्नमेंटला फिल्डर खूप मागे होते. लॉफ करायचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेत व्यवस्थित आले नाही त्या ठिकाणी. आणि त्यामुळे धावसंख्या आपण बघतोय 21 या धावसंख्येवर लागते. हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा 93 आपण पाहिला होता. गावदेवी क्रिकेट क्लब गोट यांच्या माध्यमातून आमदार
चषक 2021 ही स्पर्धा आपण गोट या गावामध्ये बघतोय. शिवला मी धन्यवाद व्यक्त करतोय. शिव मागचे 3 वर्ष आमच्या संपर्क आहेत आम्हाला इथे आणण्यासाठी. आज आम्हाला ते भाग्य लाभलं गोट गावात येण्याचं. हा चेंडू खूप सुंदर पद्धतीने खेळलेत, मात्र हवेत खेळले, गॅपमध्ये नाही खेळले. मात्र फुल स्विंगमध्ये असताना चेंडू फुल स्विंग जेव्हा होतो तेव्हा अशा पद्धतीने खेळावा होतो, मात्र तो गॅपमध्ये नाही खेळू शकले, हवेत खेळले. आणि त्यामुळे त्या गल्लीच्या फिल्डरला, क्षेत्ररक्षकाला संधी मिळते बॅकवर्ड मागे येण्यासाठी आणि चांगला झेल त्या ठिकाणी कन्वर्ट करतायत. आणि त्यामुळे पहिला ब्रेक थ्रू सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतोय. सूरज यांनी 14 धावा केल्या, एक षटकार, एक चौकार, एक षटकार अत्यंत सुंदर होता जो बॅकफुटला थांबून चेंडूपासून शरीर लांब असताना सुद्धा ऑफ साईडने दाखवला. 7 चेंडूच्या सामोरे गेले आणि त्यांचा बॅटिंग ॲव्हरेज जर आपण पाहिला तर मैदानावर जो होता तो 233 होता. आणि त्यांची जागा गेला आता नवीन फलंदाज मैदानावर उतरत आहेत, ते मेघनाथ. हा परिसर क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत सुंदर परिसर आहे. कारण मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघाल तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट असेल किंवा रायगड जिल्ह्याचं क्रिकेट असेल, ज्या पद्धतीने वेगवान प्रगती करतोय. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही अत्यंत ज्येष्ठ स्पर्धा म्हणून, दिग्गज स्पर्धा म्हणून, अप्रतिम स्पर्धामधून पूर्ण टेनिस विश्वामध्ये जी ओळखली जाते, जी आम्ही मागचे 12 वर्ष सातत्याने विनोदजी रतन पाटील आमचे कल्याण ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आहेत, आमंत्रित करतात आम्हाला. चेंडू लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. मात्र स्टँडवर आपण बघतोय तिथे विश्वास पाटील स्टँड जो आहे त्याच्या डोक्यावर या ठिकाणी पडत असताना षटकार बघायला मिळते आणि या षटकाराने धावसंख्या फुलते. भूमिपुत्र बघा भेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्या सज्ज होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा परदेशी आशिष परदेशी, जितू परदेशी आमच्या टेनिस विश्वामध्ये एक खेळाडू आहेत जे इंदुजा हॉस्पिटलसाठी खेळतात. अविनाश जाधव असेल, नंदू असेल, जितू परदेशी असेल, इंदुजा हॉस्पिटलच्या माध्यमातून यावर्षी इंटर हॉस्पिटल स्पर्धेमध्ये सुद्धा लेदर क्रिकेटमध्ये शिवाजी पाकला शिवतीर्थावर पुन्हा एकदा ती चॅम्पियनशिप नंदू पाटीलनी ती उचलली. त्याच्या नावावर 404 धावांचा रेकॉर्ड. वाईटचा इशारा थांबले, दोन्ही पंचांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर तो वाईटचा इशारा होतोय. टाईमशील स्पर्धेमध्ये या 404 धावा आगरी कोळी समाजातील नंदू पाटील दैसर गावठणला मुंबईला राहतात, त्यांच्या नावावर हे विक्रम आहे. विक्रमादित्य सुनील गावस्करने त्यांचा सत्कार केला होता. फुल टॉस आहे, ऑन साईडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक सज्ज होतोय त्या ठिकाणी, मात्र नाही. पुन्हा एकदा विश्वास पाटील स्टँडकडे तो चेंडू जातोय. अजून एक षटकार या ठिकाणी येतोय. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाय. डीजे सुंदर सूरज, दिबा पाटील यांच्याविषयी काय काम केलंय दिबा पाटीलने, कौतुक करावं थोडं कमी आहे. 319वा षटकार. धन्यवाद प्रेम, इतके सुंदर गुणलेखन करतायत. संजय म्हात्रेची आठवण झाली मला. चेंडू खाली राहतोय, सबमेरीन डिलिव्हरी अरिशा भाषेत आणि चेंडू त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फार वेगाने दोन्ही फलंदाज धावून काढत असताना त्या ठिकाणी फार कमी अशी घसरगुंडी चेंडू आपल्याला बघायला मिळतो. मराठीमध्ये ही भाषा आहे. आपण अंडरआर्म बॉक्समध्ये जे लहान मुलं ते फार मोठ्या प्रमाणात बसलेत, बॉक्स क्रिकेट खेळतात आणि याच बॉक्स क्रिकेटने फार मोठ्या प्रमाणात टेनिस विश्वाला सुद्धा खेळाडू दिले. मग चक्रा असेल, भरत लोहार असेल, जोनस असेल, इव्हन थॉमस डायस असेल, सम ऑफ द ब्युटिफुल प्लेयर्स ज्यांनी अंडरआर्ममधून करिअरला सुरुवात केली आणि नंतर टेनिस विश्वामध्ये एक जागा फार मोठी निर्माण केली त्यांनी. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. 2 षटकं या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 षटकानंतर 35 धावा या ठिकाणी धावा लावत असताना गोरसाई संघाची धावसंख्या आणि सरासरी 17.5 या ठिकाणी ठेवतो. बाद झाला होता 14वर तो सूरज किणे आणि संदेश किणे खेळतोय 7वर. मेघनाथ किणे याच्या बॅटमधून या षटकात 2 षटकार आले. 3 चेंडूच्या सामोरं जात असताना 12 धावा आतापर्यंत मेघनाथ किणे यांनी या ठिकाणी कुठलेल्या आहेत. ग्रामीण संघाचं मी का म्हणतो, मी माझा आत्मा आहे. मला आठवतं गुरुवार चषक जे मुंब्राला आम्ही कव्हर केलं होतं खूप वर्षापूर्वी, जवळजवळ 20-22 वर्षापूर्वी. सोनूने आम्हाला आमंत्रित केलं होतं, सोनू सरदारने, हरीश आणि आम्ही होतो. खूप सुंदर टुर्नामेंट, 7 दिवसाची ती पूर्ण झाली. त्याच्यामध्ये ग्रामीण संघाने ओपन क्रिकेटला पराभूत करत असताना लागोपाठ 3 वर्ष चॅम्पियनशिप त्या ठिकाणी जिंकली होती. आणि कामरान खान IPLला जो मिळाला तो त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हेरू शकलो. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाज येतोय तो रघु परदेशी.
तो टॉप एजला लागतोय. शैली थोडीशी वेगळी आहे. ओपन चेस गोलंदाजी करतात. ओपन चेस गोलंदाजी करायला आले तेव्हा मला वाटलं वेगवान चेंडू टाकतील. वेगवान टाकण्यापेक्षा त्यांनी खोल टप्प्याचे चेंडू, लिजंड क्रिकेटर आहेत, जाणकार खेळाडू आहेत रघु परदेसी, आणि लिजंड प्लेयर्स आर ऑलवेज रिस्पेक्टेबल. कारण एक काळ त्यांनी पाहिलेला असतो. तो काळ जर मागे वळून पाहिला तर हल्ली आपण बघतो लिजंड ट्रॉफी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात खेळली जाते. 40+ स्पर्धा आगरी कोळी समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून जी खेळली जाते फार मोठ्या प्रमाणात. अर्जुन पाटील यांचंही चित्र आपण बघतोय. 40+ स्पर्धा ते कव्हर करतात या परिसरामध्ये आणि फार मोठ्या प्रमाणात व्यासपीठ मिळतं आणि लिजंड प्लेयर्स आपलं टॅलेंट दाखवतात. ओ गुड डिलिव्हरी आताच्या मागून सोडत असताना लिजंड प्लेयर्स ऑलवेज एक्सपिरियन्स. खूप ऊन पाऊस त्यांनी आयुष्यात पाहिलेलं असतं आणि तेच या ठिकाणी दाखवत असताना बॅट्समॅन हल्ला काय हरकत नाही, पण माझी जी एकाग्रता आहे गोलंदाजी ती मी कुठे कमी होऊन देणार नाही. बरोबर चेंडू लाईनवर टाकत असताना रघु परदेसी. धावसंख्या झाली ती 37. ओ हा चेंडू या ठिकाणी डावखुल्या फलंदाजासाठी चेंडू आत येत असताना खेळायला गेले, अटेम्प्ट करायला गेले आणि त्याच वेळेला अटेम्प्ट करत असताना चेंडू जर तुमच्या शरीराला लागून जरी फ्लाय झाला तरी तुम्ही दावा काढू शकता, या बाबतीत शंका नाही. चांगला चेंडू होता. राईट हँडरला जो लेग ब्रेक असतो तो लेफ्ट हँडरला त्या ठिकाणी ऑफ ब्रेक असताना चेंडू आत आला. तो आत येत असताना लास्ट मोमेंटला बॅट खाली आणत असताना बचावात्मक पद्धतीने खेळतायत फलंदाज. धावसंख्येला नेत आहेत 38 या धावसंख्या. गुड थिंकिंग. फिरकी गोलंदाजी ते हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी होत चालले. एक काळ भानुदास पाटील असेल, इमराज पाटील असेल, संदीप म्हात्रे असेल, अमोल वेतोसकर असेल, सम ऑफ द ब्युटी प्लेयर, चंदू असेल बोरोलीचा जो बंड्या बॉयच्या माध्यमातून भरपूर वर्ष खेळला. क्लासिक स्पॅन पॅडी मसूरकर वन ऑफ द लिजंड प्लेयर. फिरकी काय असते, गिरीश असेल, नितीन असेल, फिरकी काय असते ते कमी होत चाललं टेनिस विषयामध्ये. ते फिरकी कमबॅक करायला पाहिजे. लेफ्ट आर्म स्पिन असेल, राईट आर्म स्पिन असेल, खरी कसोटी असते. कारण त्यावेळेला 12 ओव्हरच्या मॅचेस, 8 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या आहेत. आजच्या काळात आपण बघतोय 5 षटकं, 6 षटकं, 4 षटकं. मात्र ही षटकं वाढणं आवश्यक आहेत चांगल्या क्रिकेटच्या दृष्टीने, प्रेक्षकांना बघावं म्हणून. लिजंड प्लेयर या ठिकाणी विचार करत असताना रघु परदेसी. त्यांचा काळ आहे, त्यांच्या काळात ते चांगले क्रिकेट खेळलेत आणि तो चेंडू हातातून त्यांचा सारखा निसटतोय आणि त्यामुळे ते स्माईल करतायत, असतायत. पुन्हा एकदा चेंडू उचलून घेत आहेत. कुठलाही प्रेशर घ्यायची गरज नाही. आम्ही जरी इथे कॉमेंट्रीला आलो असलो तरी प्लेयर्सने आपला जो नॅचरल गेम आहे तो खेळावा. शफल झाले फलंदाज, शरीरावर चेंडू आदवते, बाद होतील. या ठिकाणी धावबाद होत असताना फलंदाज मैदानावरती सिंगल पूर्ण करत असताना तर फलंदाज मैदानावर बाद होतोय तो मेघनाथ केणे. दुर्दैवी पद्धतीने धावबाद होतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 फॉर द लॉस ऑफ 2. या आमदार चषकाला झाली गर्दी प्रेक्षकांची. हा या योजना लय भारी चर्चा झाली नितेश दादाची. रामशेठ ठाकूर साहेबांनी दिल्या शुभेच्छा चषकाला. रामशेठ ठाकूर साहेबांनी दिल्या शुभेच्छा चषकाला. नितेश पाटील आमदार चषक ठेवलाय घुटगावाला. आमदार प्रशांत रामशेठ साहेबांचा उल्लेख झाला. काय काम केलं क्रीडा विभागामध्ये, कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला आठवतं त्यांचे भरपूर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि समालोचन आमचे मॉन्टी, माझे लाडके शिष्य राजेश कोपकर यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं होतं. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू पुल केलाय, जेल खाली जास्त घ्यायला गेले. तुम्ही जितकं जेल खाली घ्यायला जाईल तितका रिस्क फॅक्टर जास्त वाढतो आणि ती आताची दिशा खाली गेल्यानंतर आताची दिशा अशी नसायला पाहिजे, उलट असायला पाहिजे, जेणेकरून तो आता तुमचा बरोबर चेंडू बसू शकेल. ते वरती घ्यायला गेले खाली वाकत असताना आणि तुम्ही जितकं खाली घ्यायला जाल तितका रिस्क फॅक्टर वाढतो आणि हातातून चेंडू तुमचा खाली पडू शकतो. भावेश पवार मॅग्निफिसंट प्लेयर, फार कमी वेळामध्ये फार वेगाने प्रगती केली आहे. विवेक शेलार असेल, भावेश असेल, सम ऑफ द ब्युटिफुल यंगस्टर्स. मी भावेश आणि विवेकला पहिल्यांदा ठाण्यामध्ये पाहिलं होतं. दोघेही माझ्याशी बोलायला आले स्पर्धा झाल्यानंतर. मी तेव्हाच बोललो तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, कष्ट करा. ही जवळजवळ 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शफल झाले फलंदाज, खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. तर आपला पूर्ण अनुभव या ठिकाणी दाखवत असताना मैदानावर रघु परदेसी. पुराणा चावल, हरीश पंड्याने हा शब्द पहिल्यांदा आणला होता क्रिकेटमध्ये लिजंड प्लेयरसाठी. म्हणजे जुनं तांदूळ अत्यंत महाग असतं असं म्हणतात आणि जुनं तांदूळ तुमच्या शरीराला पोषक सुद्धा असतं, हा शब्द त्यांनी आणला. आणि त्यामुळे रघु परदेसी, पुराणा चावल या ठिकाणी खूप चांगला क्लास आपल्या गोलंदाजीचा दाखवत असताना षटकं संपतायत मैदानावरती. आपण बघतोय एकंदरीत ते 3 संपले. धावसंख्या 39, सरासरी आहे या
लगेच सामना सुरू करा. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. विशाल पाटील, प्रवीण पवार आणि प्रीतम चांगली कामगिरी. पंचांची जी संघटना आहे त्याच्यामध्ये विशाल पाटील जे ते अध्यक्ष आहेत, प्रवीण पवार हे सेक्रेटरी आहेत. चांगलं आहे, समालोचकांची संघटना आहे, पंचांची संघटना आहे या परिसरामध्ये आणि या संघटनेच्या माध्यमातून चांगले कार्य करा. संघटना म्हटलं की ट्युनिंग येतं. संघटना म्हटलं की तुम्ही संघटित होता असं म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांचं एक चांगलं वाक्य आहे, संघटित व्हा, शिका आणि प्रगती करा. सर, जोहा 11 क्रिकेट संघ गोडसाई क्रिकेट संघ खेळतो. त्यांचा घरात आणि सर्वाधिक भरवशाचा जो फलंदाज, ज्याला आम्ही सातत्याने रणमशीन मानतो, पवन केनेची आज उणीव मात्र त्यांना भासतो. कारण लागोपाठ या गेल्या आठवड्यामध्ये बघितलं, लागोपाठ 2 दिवसामध्ये 3 बाईकचा तो मानकरी ठरला. कुणाल दाते सरांना अतिशय चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन आहे. पवन केनेने 2 दिवसामध्ये 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये 3 बाईक त्याच्या नावावर, 2 व्हीलर्स बाईक, मॅन ऑफ द सिरीज. क्या बात आहे, क्या बात. ऋषल पाटील यांचं आगमन, नितीश पाटील यांचे चिरंजीव या स्पर्धेचे आयोजक, त्यांचं स्वागत आहे. छोटे बंधू आहेत त्यांचे स्वागत आहे या ठिकाणी. थांबून येतोय चेंडू, लॉफ्ट केलंय, जेल असणार, क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला जेल, व्यवस्थित हात दोन्ही वरती करून जज करत असताना आशिष परदेशी हे जेल टिपतायत. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं थँक्स डीजे मास्टर. इथे आपण पाहतो व्यासपीठावर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. एक उदांत कल्पना बुराशी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पनवेल सारख्या एका श्रीमंत महानगरपालिकेचा ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलेलं आहे, ते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय दिनेश शेटखेडी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब आणि या स्पर्धेची आमची आन बान आणि शान, या स्पर्धेचे कुशल आणि कल्पक नेतृत्व पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितीश शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. धन्यवाद महादेवजी. या स्पर्धेला ज्यांनी इथपर्यंत यशस्वी रीतीने आणले असे नितेशजी पाटील भारतीय युवा मोर्चाचे ते प्रतिनिधित्व करतात. ब्लॉकचे अध्यक्ष आहेत, प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत. भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून जवळजवळ मी मागे जातोय 17-18 वर्ष. केरनगरला खूप सुंदर स्पर्धा पार पाडण्यात आली होती. ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडेजी, अटल बिहारी स्वतः उपस्थित होते पंतप्रधान म्हणून का त्या कार्यक्रमाला. चेंडू फुलटॉस होता, ऑन साईडला अत्यंत सुरेख टायमिंग करत असताना बॅकवर्ड स्क्वेअरला 6 धावांसाठी धावा आवश्यक आहेत आणि त्यामुळे 6 धावांनी धावसंख्या जी थांबली होती भरपूर वेळ धावसंख्या ती पुढे सरकते 45 वर. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा. त्याच वेळेला आमचे आत्ता एक विद्यमान आमदार आहेत बोरिवलीचे सुनील राणे, भारतीय जनता पार्टीचे. झांबोरी मैदानावर सुद्धा एक चांगली स्पर्धा त्यांनी यशस्वी करून दाखवली होती. आता ते बोरिवलीचे आमदार आहेत. त्यांचे वडील दत्ताजी राणे सुद्धा अत्यंत जुना चेहरा भारतीय जनता पार्टीचा. चेंडू मिस टाइम होतोय, फ्लाय होतोय त्या ठिकाणी आणि चांगला जेल. रघु परदेशी लिजंड प्लेयर घेताना अजून एक फलंदाज जो वेगाने धावा वाढवायचा प्रयत्न करत होता त्याला बाद करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त करतायत. धावसंख्या थांबली 45 वर आणि रसिकांचं लक्ष होते या स्पर्धेला यशस्वी करणारे नितेशजी पाटील आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या माहितीसाठी आज सकाळी 9:58 सामना सुरू झाला. स्टार ओवे विरुद्ध पारगावमध्ये. पहिला सामना पारगाव संघाने जिंकला. दुसरा सामना गोरसई विरुद्ध सिद्धिविनायक बिंगारी असं चालू आहे आणि गोरसई संघाने धावा आतापर्यंत केले ती 45 धावा षटक मैदानावर शेवटचा मार्ग असताना. सर, इथे खऱ्या अर्थाने नितेश पाटील साहेबांच्या बद्दल आपण त्यांची स्तुती केली, परंतु खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र राज्य ते अधिवेशन असताना सुद्धा काल याच मतदारसंघाचे कार्यसम्राट लागोपाठ 3 वेळा ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं. पनवेलच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून खूप मोठं त्यांचं योगदान आहे. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं नितेश पाटील साहेबांवर असणारं प्रेम खऱ्या अर्थाने अधिवेशन सुरू असताना सुद्धा
काही वेळ त्यांच्यासाठी नितेश शेठसाठी या स्पर्धेला दिलं आणि आज जी स्पर्धा पाहतो आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा ही फक्त आमच्या एमआयडीसी पुरती मर्यादित राहिलेली नाहीये. रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा आदर आणि सन्मान निश्चित स्वरूपात सातत्याने केला जातो. नक्कीच महादेवजी प्रशांतजी ठाकूर यांचा जो उल्लेख तुम्ही केला ते असतील किंवा त्यांचे वडील असतील, ज्या पद्धतीने क्रीडाच्या प्राथमिक सुविधा आणि ज्या पद्धतीने फक्त क्रिकेटच नाहीत बाकीच्या खेळांचा विकास प्रगती पुढे नेण्याचं जे व्यासपीठ द्यायला पाहिजे ते आज नाही वर्ष सातत्याने प्रशांतजी असतील किंवा त्यांचे वडील असतील सातत्याने या परिसराला देत आहेत, याचा अभिमानाने उल्लेख करणं आवश्यक आहे. फुल लेंथ डिलिव्हरी, शफल झाले होते, खेळण्याचा प्रयत्न केला, थोडे लवकर खेळले आणि त्यामुळे तो चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आणू शकले. नॉर्थ सेकंडचा फलंदाज क्रीजमधून बाहेर जात असताना मागच्या 2 सामन्यात आत्तापर्यंत धावबाद जर पाहिले तर टोटल धावबाद 5 झालेत. हे 5 धावबाद आपल्याला बघायला मिळाले आत्तापर्यंत, कारण शेवटच्या षटकामध्ये नेहमी एक मर्यादित षटकांच्या स्पर्धेमध्ये किंवा सामन्यांमध्ये एक संकल्पना असते की स्ट्राईक माझ्याकडे कसं राहील. जो अटॅक करणारा बॅट्समॅन असतो तो प्रयत्न करतो, त्यामुळे भरपूर वेळा हे रिस्क फॅक्टर येतं आणि त्यामुळे रनआउट होण्याची शक्यता जास्त वाढते. शेवटचा एक चेंडू अजून बाकी आहे. 46 धावा लागलेत. पहिल्या सामन्यात आपण धावा पाहिला होता 72 आणि या सामन्यात आत्तापर्यंत धावा झाल्या त्या 46. चेंडू अटेम्प्ट नाही केला तेच पंच त्यांच्याकडे बघतायत, कारण अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. अटेम्प्ट नाही केलं त्यांनी, फलंदाज सांगतायत की कुठून चेंडू गेला पंचाना आणि त्यामुळे आपण स्कोअर बघतोय 46 फॉर द लॉस ऑफ 5. कारण सुरुवातीला सूरज किणे यांनी 14 धावा केल्या तर 6 चेंडू, त्यात संदेश किणे यांनी 8 धावा केल्या, मेघनाथ किणे यांनी तब्बल मैदानावर 13 धावा केल्या. त्याच्यानंतर भावेश पवार जो यंगस्टर आहे फार वेगाने प्रगती करतोय, तो त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र 22च्या बॅटमधून आपल्याला एकच षटकार बघायला मिळाला. अक्षर भोईर यांनी 1 केले. विजय आणि किशोर शेवटच्या टप्प्यात संघाच्या धावसंख्येला फार मोठ्या टार्गेटपर्यंत नेऊ शकले नाहीत, कारण मैदानावर 4 षटकामध्ये या 46 धावा पूर्ण होत आहेत आणि 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी बिंगारी या संघाला दिलंय. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे साधारणपणे 11.5 रुपये 11 किंवा 12 धावा करा. ही जे रेषेत येतात बघा, हे तुम्हाला ग्रामीण बघायला मिळतं. दिस इज कॉल्ड डिसिप्लिन, डेडिकेशन. हे बघायला मिळतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. 3D ज्याला आपण म्हणतो, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेडिकेशन. हे ग्रामीण संघ फार मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षांमध्ये आम्हाला दाखवतोय, म्हणून मी नेहमी तो शब्द वापरतोय. ग्रामीण स्पर्धा, ग्रामीण संघ म्हणजे तो आत्मा आहे क्रिकेटचा, आमचाही. त्यामुळे त्याच्यावर आमचं लक्ष असतं. त्याचं कारण न्यू टॅलेंट, न्यू क्रिएटिव्हिटी आणि नवीन प्रगती इथूनच येतात. मला आठवत आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा नवीन चॅम्पियन बघायला मिळतो प्रत्येक वर्षी, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रवास करत असतो, प्रगती करत असतो, विकास करत असतो असं म्हटलं जातं. कारण जेव्हा नवीन नवीन चॅम्पियन येतात तेव्हा तो विकास वाढत असतो. शहरामध्ये, सिटीमध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सातत्याने वाढत असतो. तसं बघणं आणि ते ग्रामीण संघ मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतो त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. कृणाल नाईक 1 षटक 19 धावा, 1 गडी बादने. आशिष परदेशी 1 षटक जास्त धावा गेल्या, एकंदरीत आपण बघतोय धावा गेल्या टोटल 15 धावा आणि विकेट्स त्यांनी काढले ते 1 गडी बाद केले. रघु परदेशी हे सगळ्यात लिजंड प्लेयर होते, जाणकार खेळाडू होते. त्यांच्या माध्यमातून मैदानावर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि त्यांनी सुद्धा 1 षटक टाकलं, 3 धावा त्यांनी दिल्या. त्याच्यानंतर समित मिसळ यांनी मात्र मैदानावर आपण बघतोय धावा दिल्या तर एकंदरीत त्यांनी 7, त्यामुळे समोरच्या संघाला कमी धावांमध्ये रोखू शकले. कुणाल तयार आहे. या आता पुढची इनिंग या ठिकाणी सुरू होईल. फार मोठं टार्गेट नाही आहे आणि नितेशजी पाटील सुद्धा या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. 36 ग्रामीण संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. 22 तारखेला या स्पर्धेची सुरुवात झाली. 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. आमदार आमचे प्रशांतजी यांचंही फार प्रमुख मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलेलं आहे, कारण या परिसरामध्ये क्रीडाची प्रगती ज्याचा उल्लेख केला, प्राथमिक सुविधा असेल किंवा ग्रासरूट लेवलला ज्या गोष्टी आवश्यक आहेत सगळ्या खेळांसाठी, ते प्रशांतजी आणि त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून सातत्याने मागचे कितीतरी डिकेट्स देण्यात येते आणि त्यामुळे चांगले खेळाडू या परिसरात घडत आहेत याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. या पुढची इनिंग सुरू करूया. ज्यावेळेला इनिंग सुरू होईल या ऐकूया कुणाल सुभाष दाते यांना. थँक्स अय्यर सर. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने जोया 11 क्रिकेट संघ गोडसे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र ऋषी भंडारी आणि प्रेम भंडारी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. उसाडणे गावचे ते भूमिपुत्र आहेत. स्वागत आहे.
तर दुसऱ्या सत्रासाठी आपण बोलूया निश्चित स्वरूपात आम्हा सर्वांचे परम मित्र एक आदर्श क्रिकेट समालोचक आदरणीय कुणाल दाते सर नवी मुंबई यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद बाळसुब्रमण्यम अय्यर सर आणि त्याचबरोबरीने महादेवजी गडगे इथे उपस्थित आहेत. एक निवेदकाच्या भूमिकेमध्ये आहेत, ज्येष्ठ समालोचक म्हणून त्यांची भूमिका आहे आणि महागुरू आम्ही त्यांना नेहमीच म्हणतो. तर आपलं मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रशांत शेठ असतील, रामशेठ ठाकूर असतील, या कुटुंबाचा जो काही कार्यक्रम आज सामाजिक क्षेत्रामध्ये होतो त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून महादेव गडगे निवेदन करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज त्यांची पुन्हा एकदा भेट या गावदेवी घोट स्पर्धेमध्ये झाली. मनापासून बरं वाटलं. धन्यवाद महादेवजी गडगे साहेब. आपलं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. खूप चांगलं कार्य तुम्ही करताय. गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धेमध्ये 47 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष अतिशय चांगलं सेट झालंय. पाहूया आता या मॅच मध्ये डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल का. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. कुणाल नाईक, सिद्धिविनायक भिंगारी या टीमच्या समोर 47 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर कुणाल नाईक आणि त्याच्या बरोबरीने दर्पण मडवी. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी भावेश पवार, गोरसईचा हा अष्टपैलू खेळाडू. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. लेफ्ट आर्म सीमर, टाळ्यांचा गजर होतोय. प्रोत्साहन देतात सर्व खेळाडू. अंपायर सिग्नल. मॅचला आता सुरुवात करू शकतो आपण. सुरुवात झाली आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि इथे मिड ऑनच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पडलं. कपिल केनेने पकडला तो झेल. फलंदाज बाद. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रमदारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का, मोठा हादरा दिलाय भावेशने. मिडॉनला कुणाल झेल देऊन परतलाय. हवेत खेळला हा फटका. चुकीचं स्ट्रोकचं सिलेक्शन. कुणाल नाईक निराश असेल. गोल्डन डकचा शिकार. पहिला बॉल फेस करत असताना सूरज परदेसी आता मैदानामध्ये चाललाय. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी या टोपण नावाने ओळखलं जातं. आज पवन केने नाहीये. मागचा आठवडा पवन केनेच्या जीवनातला सर्वाधिक महत्वाचा आठवडा ठरलाय. मगाशीच महादेव गडगे यांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. सातत्याने मालिकावीराचे पुरस्कार तो जिंकतोय. आता 23 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 47 धावांची आवश्यकता, परंतु तो या टीम मध्ये आज उपस्थित नाहीये. त्याची कमतरता थोडीशी जाणवली बॅटिंग मध्ये, परंतु आता गोलंदाज काय करतात हे पाहायचंय. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का इथे दिलाय गोलंदाजीमध्ये भावेशने. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. यावेळेला पंचाकडे अपील होप लंप आहे. योग्य निर्णय पंचांचा, कारण कॉमेंट्री बॉक्स अगदी समोरच्या दिशेने आहे. इथे काहीच करावं लागलं नाही. भावेशने पाहिलं पंचांकडे. पंचांनी अपील उचलून धरली. अपीलचा अधिकार आहे भावेशकडे आणि ते बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 धक्के दिले. ही इज ऑन हॅट्रिक नाव. नवनाथ पाटील असतोय साधा नितेश पाटीलच्या जोडीला. दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगतीला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. याच्यासाठीच तर बाबेश ओळखले जातात. लाईन अँड लेंथ अप्रतिम. लास्ट मोमेंटपर्यंत फुटवर्क बघणं बॅट्समॅनला ऑन द टोज होते आणि मिडल स्टंपर होते. आणि ऑन द टोज खेळत असताना तुम्ही पॅडवर जर आदळला चेंडू तर नक्कीच कुठेच पंच या ठिकाणी वाट बघणार नाहीये. ऑन ॲट्रिकच्या बघायचं ते आता काय परफॉर्मन्स दाखवत. बावेच्या नावावर असं विवेक आणि बावे दोन्ही अप्रतिम ऑलराऊंडर आहेत आणि भरपूर वेळा ॲट्रिक त्यांनी साधलंय. या ठिकाणी ते पूर्ण करतायत का बघायचंय. सलग 2 चेंडूवर 2 धक्के दिलेत. ही इज ऑन हॅट्रिक. मला वाटतं एक हॅट्रिक या स्पर्धेमध्ये संपन्न झाली आहे गोलंदाजच्या माध्यमातून. पाहूया या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक भावेश पवार इथे कंप्लीट करतोय का. त्याच्यासमोर लेफ्ट हँडेड बॅट्समन आलाय सागर परदेसी. सलग 2 चेंडूवर 2 धक्के दिलेत. फलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक भिंगारीला 47 रन डिफेंड करायचे आहेत या सामन्यामध्ये. बोलू तयार भावेश. यावेळेला आतमध्ये लागलाय बॅटच्या कडेला. बॉल जाईल ऑन साइडला.
क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण आणि इथे दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. पंचाकडे अपील होते, तिसऱ्या पंचांची मदत आता इथे घेतली जाईल ऑन फील्ड पंचांच्या माध्यमातून. टीव्ही अंपायर इन ऍक्शन असतील, पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. खूपच महत्वाचा सामना आहे, जिंकणं गरजेचं आहे. भिवंडी परिसरातून गोरसई मधून इथे संघ खेळण्यासाठी आलाय भिंगारी. पनवेल परिसरातील हा संघ सिद्धिविनायक भिंगारी त्यांच्या विरुद्ध नशीब आजमावत असताना 47 रनवर डिफेंड केलं. थोडंसं फंबलिंग झालं तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सूरज होता तिथे, त्यानंतर थ्रो केला त्याने. आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय काय तो. तिसरे पंच पाहतायत एक्झॅक्ट काय खेळलंय. फलंदाज रन आउट आहे की नाही, क्रीज मध्ये तो सुरक्षित आहे का, बॅट ग्राउंडिंग त्याने केली आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आता येईल. नॉट आउट अंपायरचा निर्णय येतोय. नॉट आउट. या स्पर्धेचे शिल्पकार अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय नितेश शेठ पाटील आपल्या मंचावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत आणि काही मान्यवर येतात. जाऊया आपण महादेव गडगे यांच्याकडे. पुढचा बॉल इथे टाकण्यासाठी भावेश तयार. फटका हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सीमा पार. हा षटकार. चांगला षटकार इथे आलाय. यावेळेला टॉपेज बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनला झेल पकडला जाईल आणि फलंदाज बाद. टीट फॉट ॲट जशास तसं प्रत्युत्तर. या अगोदर षटकार ठोकला आणि त्यानंतर लगेच चालतं केलंय पॅव्हलियनच्या दिशेने. फलंदाजाला भावेशने आणखीन एक धक्का देत असताना या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्यात भावेशने. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 8. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच हावी होतात, परंतु हा 1 हँडेड स्ट्रोक होता, त्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं. बॉल जास्त वर गेला, डोकं देखील स्थिर नव्हतं फटका खेळल्यानंतर आणि त्याचमुळे एक मोठा धक्का. 8 धावा, 3 फलंदाज बाद. भावेशची इथे भेदकता दिसली. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान चांगली गोलंदाजी त्याने केली. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा असेल अजूनही या मॅच मध्ये. 19 चेंडूमध्ये 39 रनची आवश्यकता आहे. प्रेक्षणीय सामना आज ठाणे विरुद्ध रायगड, त्याची सर्वच प्रेक्षक वाट बघतायत. तो देखील सामना रोमहर्षक होईल हीच अपेक्षा आपण करूया. नितेशजी पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. समाज कार्यात तेवढंच चांगलं योगदान, उद्योगपती आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आमदार चषक इथे रंगत असताना चांगला बाउन्स इथे मिळाला भावेशला. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. गोरसई संघाकडून भावेशने गोलंदाजी केली आणि फक्त धावा खर्च केल्या 8 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. खेळाडू कक्ष जो आहे तिथे जे खेळाडू खाली बसले त्यांनी आपल्या खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं लक्षात घ्या, पेनल्टी दिली जाईल अन्यथा. चेअर ठेवण्यात आलेले आहेत तुमच्यासाठी, बसण्याची अतिशय योग्य व्यवस्था आहे, चोख व्यवस्था आहे तुमच्यासाठी, तिथे आपण आराम करू शकता. जसं नाव आहे तसं भावेश सुरू करून देत असताना या ठिकाणी मॅग्निफिसंट बॉलर अशाच पद्धतीने तो गोलंदाजी करतो. आणि सुरुवातीला जसं मी उल्लेख केला रन रेट जी आहे, कारण 4 षटकात 47 करायच्या होत्या, 11.5ची धावांची गती होती, मात्र 8च धावा आलेत, ते थोडेसे मागे पडले, साधारणपणे 2 ते 3 धावा. अजूनही मैदानावर त्यांना गरज आहे ती आता 39 धावांची आणि षटक बाकी 3 आणि आस्किंग रन रेट 13 धावा. प्रत्येक षटकाच्या मध्ये 13 धावा या ठिकाणी करावं लागेल तरच ते सामना जिंकू शकतात. सूरज केणे आता दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. 13.00च्या सरासरीने आता इथून पुढे धावा करायच्या आहेत. फलंदाजी करणारा संघ सिद्धिविनायक भिंगारीला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळताना दिसतोय दर्पण मडवी, ज्याला अजूनही खातं उघडायचंय आणि त्याच्या बरोबरीने खेळताना दिसेल फलंदाज आशिष परदेसी, त्याला देखील खातं उघडायचंय. आखुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न मागे जातोय, फाईन लेगला झेल पकडला जाईल. आणखीन एक धक्का इथे दिलाय गोरसई संघाने आणि ते सांगताय दोन्ही फलंदाज क्रॉस झालेले नाहीयेत. पाहूया पंचांचं मत काय येईल, परंतु इथे एक फलंदाज तर नक्की बाद आहे.
थँक्स सर. व्यासपीठावर आपण पाहतो सन्मान्य नितीन एकनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. नितीन दादा आपण व्यासपीठावर यायचे आहे. सन्मान्य सुनील पाटील माजी सरपंच घोट, हरिचंद्र जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य घोट, महेश दादा पाटील, दत्ताशेठ पाटील, दिलीप पाटील, प्रदीप जाधव पोलीस पाटील घोट, बालकृष्ण पाटील बालकृष्ण शेठ पाटील आहेत. खऱ्या अर्थाने नितीश शेठ पाटील साहेबांचे ते पिताश्री आहेत. त्यांचे स्वागत आहे आणि भरत दाढवकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण सर्वांनी व्यासपीठावर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कुणाल दाते सर. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित आमदार चषक 2021. या परिसरातील कार्यसम्राट कार्यकुशल असं नेतृत्व श्रीमान प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्यासमोर रंगताना दिसते. नितेश शेठ पाटील यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमी आहेत नितेश शेठ पाटील. नुकतीच खार्डीमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा संपन्न झाली. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप दिनेश हिरामन पाटील यांच्या वतीने ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देखील नितेश शेठ यांचा एक संघ खेळताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. दुसरा बॉल आता निर्धाव आहे. तर घोड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय हरिभक्त परायण श्री पांडुरंग शेठ निगुकर साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण त्यांच्या समवेत रमेश पाटील हलुजी निगुकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मी चर्चा करत होतो नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपची. तिथे देखील नितेश पाटील यांचा एक संघ होता PNB चॅम्पियन्स खारघर या नावाने. क्रिकेटचे दर्दी असं व्यक्तिमत्व आहेत. जवळपास सेमीफायनल पर्यंत त्यांच्या संघाने मजल मारली होती. खूप चांगला त्यांचा संघ त्या स्पर्धेमध्ये खेळला, परंतु नंतर त्यांना अपयश आलं. परंतु या गावामध्ये गावदेवी घोट संघाच्या माध्यमातून अथर्व एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा ते घेऊन आलेले आहेत आणि खूप चांगला सोहळा. क्रिस्टलच्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय. सुबक रेखीव अशा ट्रॉफीज. ठाणे विरुद्ध रायगड सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच साठी एक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. मालिकावीरासाठी एक 2 व्हीलर आहे. बॉल हवेत खेळला. मिड विकेटला पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार. षटकार. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा. आशिषने या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक ठोकलेलं आहे. 18 चेंडूमध्ये 50 धावा त्याने केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. सेकंड मॅच मध्ये 8 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली होती. त्यामुळे हा खेळाडू बॅटिंग करू शकतो. या खेळाडूकडे दमखम आहे आणि तो इथे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना सूरजने पहिल्या 2 चेंडूवर धाव खर्च केली नव्हती, परंतु तिसऱ्या चेंडूवर त्याच्या विरुद्ध षटकार आलाय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 14. 47 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 14 धावा आतापर्यंत फलकावर आहेत. इथून पुढे 33 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. 15 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण. खूप चांगलं गुणलेखन आमच्या डाव्या बाजूला गुणलेखक मित्र प्रेम पाटील करत असताना. थँक्यू प्रेम. यावेळेला समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. बॉल सीमा पार. हा येतोय आमदार चषक. दमदार षटकार. छत्रपतीच्या तर सुनील पाटील साहेबांनी यायचे आहे. इथे आपले शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. मैत्रीपूर्ण लढत असणारे बघा सिनियर क्रिकेटर असतील घोटगावातील रत्नाकर जाधव. तर सुनील दादा यायचे आपण आपले शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. तर सुनील दादा पाटील साहेबांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जात आहे. आम्ही लगेच मैदानाकडे वळणार आहोत. कुणाल दाते सरांकडे. फक्त नाणेफेक इथे केली जाणार आहे.
साहिल विसाळ आला आता स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 20-20. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कामोठा संघाच्या विरुद्ध दमदार फलंदाजी केली होती. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकून दिला होता साहिलने. तो साहिल आता 27 धावा या मॅच मध्ये करेल का? त्याच्याकडे चेंडू शिल्लक आहे 13 चेंडूमध्ये 27. खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. 1 रन इथे मिळेल. साहिलचं खातं इथे उघडलं जाते आणि आता धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 21 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये रन करायचे 26. रिक्वायर रन रेट पुन्हा एकदा 13.00. 12 चेंडू 26 धावा. तर किशोर पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. किशोर दादा यायचे आपण व्यासपीठावर स्वागत आहे. निश्चित स्वरूपात दमदार लढत आपण पाहतो. आमच्या समवेत महाराष्ट्रातील 2 नामवंत क्रिकेट समालोचक, एका बाजूला सहकारी अर्थाने आमचे परम मित्र कुणाल दाते सर, मॅन फ्रॉम नवी मुंबई, आणि एका बाजूला आपण बालसुब्रमण्यम अय्यर सरांना इथे पाहतो खऱ्या अर्थाने. आणि गुणलेखकाच्या भूमिकेत वाजे गावातील यंग ब्रिगेड आपण पाहतो, प्रेम पाटील आणि मयूर पाटील. ओ टू कुणाल दाते सर, कंटिन्यू. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये रन करायचे 26. 26 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी आलाय कपिल केने. ओव्हर नंबर 3 मध्ये पवन केने आज या टीम मध्ये नाहीये. कपिल केनेकडे आता हे षटक सोपवण्यात आलंय कर्णधाराच्या माध्यमातून. पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर सध्या खेळताना दिसेल साहिल, ज्याने कामोठा या टीमच्या विरुद्ध 6 चेंडूमध्ये 23 धावा यशस्वीरित्या चेस केल्या होत्या. तो फलंदाज मैदानामध्ये खेळतोय, त्यामुळे सिद्धिविनायक भिंगारी आशा नक्की करू शकतात या फलंदाजाकडून. पहिला बॉल कपिलचा, फुलर लेनचा बॉल होता. हवेत खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरच्या दरम्यान कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. तिथून बॉल टर्न होतोय कव्हर पॉइंट पर्यंत. तोपर्यंत 1 रन इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 22. अजूनही या मॅच मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. पंचाकडून गार्ड घेत असताना नवीन फलंदाज मंदार डवलेकर. मंदार डावलेकर आता स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल खेळताना दिसतोय, साहिल मिसाळ. मंदारला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी करत असताना कपिल केने. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. दुसरा बॉल लेंथ बॉल त्याने वापरला, परंतु थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न त्याचा होता. दूर ठेवला मंदार पासून. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला पंचाकडे अपील होईल. स्ट्रॉंग अपील. यॉर्करचा प्रयत्न, एलबीडब्ल्यू ची अपील झाली आणि फलंदाज मंदार डावलेकर बाद होतोय. तिसऱ्या बॉलवर धक्का दिलाय कपिल केनेने. येऊन येऊ तत्पूर्वी जाऊया या मॅचकडे. आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. 22 धावा झाल्या. 6 फलंदाज बाद झालेत. 9 चेंडूचा खेळ अजून आता इथे शिल्लक असेल. 25 धावांची आवश्यकता आहे गोरसई बीच्या विरुद्ध सिद्धिविनायक भिंगारीला या सामन्यामध्ये. मी कौतुक करेन कपिल केनेचं, ज्याने 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूमध्ये 1 फलंदाजाला बाद केलं. फक्त 1च धाव त्याने खर्च केली आहे. टाळ्या वाजतायत, प्रोत्साहन देत आहेत सर्वच खेळाडू एकमेकांना. एकीची भावना इथे स्पष्ट दिसते. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळाली. आणखीन एक गुडलेन स्पॉट वरून बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. आणखीन एक डॉट बॉल येत असताना कपिलचं मी कौतुक याच्यासाठी करतोय की आपण पाहतो लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये या क्रीडांगणावर सातत्याने धावा येतात, परंतु कपिलने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि ती पहिल्याच चेंडूवर आली होती. परंतु त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. एका फलंदाजाला बाद त्याने केले. 8 चेंडू आणि 25. आणखीन एक डॉट बॉल कपिलच्या माध्यमातून. हलक्याशा टाळ्यांमध्ये अजून वाढ होत असताना सर्वच खेळाडू त्याला सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. एकीचं बळ काय असतं हे ते स्पष्ट दिसतंय. हा खेळाडू चॅम्पियन संघ आहे. भिवंडी परिसरातून येत असताना बदलापूरच्या स्पर्धा, नवी मुंबईच्या स्पर्धा, कल्याण डोंबिवलीच्या स्पर्धा आणि आता रायगडच्या स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झालाय. हा देखील बॉल कट करण्याचा प्रयत्न होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटच्या दिशेने जोपर्यंत धावत जाईल तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय.
2 धावा शेवटच्या चेंडूवर मिळतील आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अशा पद्धतीने षटक संपतंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये आता शेवटच्या या 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता टीम सिद्धिविनायक भिंगारीला. तर 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी क्रिकेट संघाला. आणि कुणाल दाते सर व्यासपीठावर ज्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील एक नाईट स्पर्धा वलभच्या मैदानावर प्रत्येक वर्षी ऑर्गनायझर खऱ्या त्याने आयोजित केली जाते आणि तिचे जे शिलेदार आहेत विद्यमान सरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब वलभ यांच्याकडून आमदार चषक 2021 या स्पर्धेकरता 50,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य देणग्या स्वरूपामध्ये मी पुन्हा एकदा नितेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने भोलानाथ शेठ पाटील विद्यमान सरपंच वल्लभ आपण 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेला दिल्याबद्दल मनपूर्वक आपलं सरसे आम्ही स्वागत करतो. पाणी घेऊन जायच्या मैदानामध्ये. धन्यवाद महादेवजी, भोलानाथजी यांचे मनपूर्वक धन्यवाद. अप्रतिम 36 ग्रामीण संघांनी या स्पर्धेत भाग घेतले. तिन्ही गोलंदाजांनी कोणाला खूप चांगली गोलंदाजी केली. भावेश पवार असेल किंवा सूरज किरणे असेल आणि कपिलने तर जास्तच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आपण बघतोय. आणि या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे परिस्थिती आता बदलते आपण बघतोय. शेवटच्या 6 चेंडूत आस्किंग रन रेट जो सुरुवातीला आपण 11.5 जो पाहिला होता तो आता 23 वर गेलाय. तर बोलायचं तात्पर्य काय, तुमच्याकडे जर चांगले गोलंदाज असतील, चांगली गोलंदाजी भेदकता लाईन अँड लेंथ दाखवणारे असेल तर तुम्ही अशी परिस्थिती कमी टार्गेट असताना सुद्धा आस्किंग रन रेट वाढवू शकता. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत केले भावेश पवार, सुरेश केणे आणि मैदानावरती कपिल केणे यांनी. अगदी बरोबर आहेत. परंतु सध्या ज्यांच्या नावाचा उल्लेख मगाशी महादेव गडगे यांनी केला वलभचे आहेत भोलेनाथ पाटील आणि खऱ्या अर्थाने त्यांचा देखील संघ त्या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळताना आपण पाहिलेला आहे. नितेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते देखील सातत्याने कार्य करतात समाजकार्यामध्ये आणि ते इथे उपस्थित आहेत. 50,000ची आर्थिक मदत त्यांनी या स्पर्धेसाठी केले. धन्यवाद साहेब, आपले देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. अतिशय कमी वयामध्ये आज समाजकार्य तुम्ही करताय, एका गावाचं प्रतिनिधित्व करताय आणि खऱ्या अर्थाने प्रथम नागरिक म्हणून तुम्ही ते कार्य करताय. या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचेच मित्र नितेश पाटील अथर्व एंटरप्राइजेस यांच्या वतीने आणि त्याचबरोबर PNB त्या नावाचा उल्लेख आम्ही सातत्याने करायचो. त्याच्यामध्ये B जो उल्लेख होता तो भोलेनाथ पाटील यांचाच होता आणि N जो उल्लेख होता तो आपल्या नितेश पाटील साहेबांचा होता आणि P जो होता पहिला तो प्रवीण शेठ पाटील जे खारघरचे पनवेल महानगरपालिकेचे सध्या सभापती आहेत त्यांचा होता. धन्यवाद. तुमच्याच माध्यमातून क्रिकेटची अशीच सेवा घडू द्या. गोलंदाज तयार. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन या बॉलला बॅटच्या खाली लागतोय का बॉल, पंचाकडे अपील होते, स्ट्रॉंग अपील आणि ते उचलून धरली आहे फलंदाज बाद. देऊ शुभेच्छा शुभ दिनाला. 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 17 धावा. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून अथर्व एंटरप्राइजेस प्रस्तुत ही स्पर्धा आपल्या समोर गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित दमदार आमदार चषक 2021. खऱ्या अर्थाने इथे बॉल एक्स्ट्रा कव्हरला हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय काय येईल.
आता त्यानेच घोषित केले हा षटकार आहे. इथे देखील खेळाडू वृत्ती दाखवली गोरसाई संघाच्या खेळाडूंनी. आता 2 चेंडूमध्ये रन करायचे 11. मॅच ऑन. 2 बॉल 11 रन. दोन चेंडूने 11 धावा म्हणजे 10 रन जरी आल्या या पुढच्या 2 चेंडूमध्ये तरी सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळू शकतो या दोन टीम्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने झेल तर चांगला पकडला, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या निदर्शनास आलं की आपला पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. अक्षयने इथे खेळाडू वृत्ती खूप चांगली दाखवली, त्याबद्दल त्याचं कौतुक. गोलंदाज तयार. यावेळेला बीट केलं या बॉलने. सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातो आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सामना आता जवळपास झुकताना दिसतोय. गोरसाई संघाच्या दिशेने 47 धावांचं लक्ष्य होतं सिद्धिविनायक भिंगारी समोर, परंतु कुणाल शून्यावर बाद झाला आणि तिथून उतरती कळा लागली या टीमला. कुणालचं खेळपट्टीवर टिकणं गरजेचं होतं. कुणाल हा एकमात्र असा चांगला खेळाडू होता ज्याच्या बॅटमधून रन आले असते. आशिष लवकर बाद झाला आणि त्याचमुळे मी म्हणेन या मॅच मध्ये दमदार कमबॅक झालं या टीमचं. सामना इथे संपलाय. षटक संपल्याने अशा पद्धतीने हा सामना 10 धावांनी जिंकलाय टीम गोरसाईने. वेल प्लेड टीम गोरसाई. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल होतोय. सेमीफायनल मध्ये हा संघ इथे दाखल झालाय आणि यानंतर प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. आपल्याच घोडगावातले सर्व खेळाडू इन ऍक्शन पाहायला मिळतील, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू भावेश पवार ठरलाय, ज्याने पॉवर प्ले मध्ये 3 फलंदाजांना बाद केलं. बॅटिंग करत असताना भावेशने 6 धावांची खेळी केली, तर भावेश पवार ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्स कुणाल दादे सर. आताची जी प्रेक्षणीय लढत झाली, एका बाजूला आपण बघितलंय मित्रांनो इथे जोह्या 11 गोडसाई विपक्ष सिद्धिविनायक भिंगार क्रिकेट संघाच्या दरम्यान जी लढत झाली, या लढतीमध्ये जोह्या 11 गोडसाई क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत इथे विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ घोट आणि या स्पर्धेचे सर्व एकच वादा आमचा नितेश दादा आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक दिनेश केनी साहेबांच्या वतीने, सुनील दादा पाटील साहेबांच्या वतीने, पांडुरंग निगुकर साहेब माजी सरपंच गोड यांच्या वतीने विजेता क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो. आणि जोह्या 11 गोडसाई क्रिकेट संघाने या खऱ्या अर्थाने सेमी फायनल सामना जिंकत फायनल मध्ये हा संघ दाखल झालेला आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तर सामनावीर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. भावेश पवारला सामनावीराचं पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान अभ्यासू नगरसेवक आदरणीय दिनेश शेट केनी साहेबांनी ते आमंत्रित करतो. दिनेश शेट यावं. आपल्या शुभ हस्ते भिवंडी ठाणे जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय क्रिकेटर प्राऊड ऑफ भिवंडी अष्टपैलू क्रिकेटर भावेश पवारला सामनावीराचं पारितोषिक पुरस्काराने आपण सन्मानित करावं. मित्रांनो, दिनेश शेट केनी साहेब इथे उपस्थित आहेत. कालच खऱ्या अर्थाने तिसऱ्या दिवशी आम्हाला पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आदरणीय हरीशदादा केनी साहेब यांच्याकडून खऱ्या अर्थाने इन्फॉर्मेशन मिळाली की पनवेल विधानसभा मतदारसंघाचे इथे कार्यसम्राट आमदार विकासाचे महापर्व प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात सातत्याने पाठपुरावा अभ्यास मग विकास कामाच्या निश्चित स्वरूपात संकल्पनेतून निश्चित स्वरूपात प्रभाग क्रमांक 1 आणि 2 या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 150 कोटी रुपयांचा विकास कामाचा निधी निश्चित स्वरूपात आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी आदरणीय विद्यमान नगरसेवक दिनेश दादा केनी असतील, हरीश शेठ केनी असतील आणि रविकांत मात्रे, पापा पटेल हे नगरसेवक आहेत. सर्वप्रथम तर आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश शेठ ठाकूर साहेबांचं आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर सौभाग्यवती कविताताई चौतमाल मॅडम यांचं मनपूर्वक या प्रभागाच्या वतीने आम्ही सरसे स्वागत करू, त्यांचा आभार व्यक्त करू. द प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, मॅन ऑफ द मॅच. भावेश पवार स्टेजवर यायच्या बघा. एक अतिशय चांगल्या प्रकारे दमदार खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने एक तीक्ष्ण गोलंदाजीचा मारा, खऱ्या अर्थाने अचूक मारा आपल्याला बघायला मिळाला. लेंथ, लाईन आणि दिशा या तिन्ही क्षेत्रावर खऱ्या अर्थाने त्याने नियंत्रण ठेवलं आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने उपांत्य फेरीमध्ये खेळत असताना निश्चित स्वरूपात विजय संपादित करून देण्यामध्ये त्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
मान्यवरांना आपण इथे सन्मानित करूया. सर्वप्रथमता आमदार चषक क्रिकेट स्पर्धा 2021 या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक एकच वादा नितेश दादा. तर नितेश दादांच्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक एक उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पनवेल सारख्या श्रीमंत महानगरपालिकेचं जना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं. आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आदरणीय दिनेश शेटखेडे साहेबांचं माहेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन नितेश दादांच्या शुभ हस्ते इथे दिनेश दादा केनी साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील विद्यमान सरपंच वलाप या स्पर्धेकरता 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य डोनेशन या स्वरूपात भोलानाथ शेठ यावं आपण आपल्या इथे स्वागत केलं जाईल. नितेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते भोलानाथ शेठ पाटील विद्यमान सरपंच लागोपाठ दुसऱ्यांदा ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य प्राप्त झालं ते भोलानाथ शेठ पाटील साहेब त्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थाने विद्यमान सरपंच आहेत आणि या स्पर्धेकरता 50,000 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये सहकार्य आहे. जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं स्वागत करूया. नितेश शेठ आपण त्यांचं इथे स्वागत करावं. तर भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. माहेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर या आमदार चषकाचं इथे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जात आहे. त्याच्यानंतर वलूया समालोचक आदरणीय एक आदर्श समालोचक बाल सुब्रमण अय्यर सरांकडे. तर प्रेक्षणीय सामना हे सगळे आमचे गावदेवी क्रिकेट क्लब गोट आणि राजा राणी बी असा हा प्रेक्षणीय सामना आहे. आघाडीला आपण बघतोय स्वतः शिवा आलेले आहेत ज्यांनी आम्हाला इथे